नमस्कार मंडळी, मराठी कथा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मंडळी, आज मी तुम्हाला स्वामी भक्त बाळप्पांची कथा सांगणार आहे। चला तर मग कथेला सुरुवात करूयात। तर स्वामी सेवेत अनेक सेवेकरी होते। ते त्यांच्या परीने सेवा करीत, पण यात थोर असलेले श्रीमद सद्गुरू श्री बाळप्पा महाराज, त्यांनी स्वामी सेवेची नीट व्यवस्था ठेवली होती। किंबहुना असे म्हणू की स्वामींची सेवा कशी करावी याचाच परिपाठ यांनी सर्वांना घालून दिला, जो आजही कार्यरत आहे। रोज सकाळी भूपाळीने सुरुवात करून स्नान वगैरे जी सेवा असायची, यात बाळप्पा, भुजंगा, चोळप्पांचे जावई श्रीपाद स्वामी व सुंदराबाई असे अनेक सेवेकरी असावयाचे। प्रत्येकाकडे कामे ठरलेली असायची, यात ढवळाढवळ चालायची नाही। रोज आरती व्हायची, मग स्वामी कोठेही असू देत, यात खंड पडला नाही। आरती झाली, मग भक्तांनी समर्पित केलेला जो काही नैवेद्य असेल तो मात्र स्वामी स्वहस्ते वाटत। हेतू हाच की सगळ्यांना स्वामींचे दर्शन मिळावे। हा प्रसाद वाटत असताना बाळप्पा नेहमी प्रसादाकरिता हात पुढे करायचे, पण स्वामींनी बाळप्पांना कधीही प्रसाद दिला नाही। त्यामुळे बाळप्पा रोज मनात खट्टू होऊन त्यांच्या स्वस्थानी यायचे आणि आजही आपणास प्रसाद मिळाला नाही म्हणून रडत बसायचे। अशी बरीच वर्षे गेली। रोज बाळप्पा हात पुढे करायचे आणि स्वामी काहीही देत नसायचे। पण एक दिवस मात्र बाळप्पाने ठरवले की आज काहीही हो, आज आपण प्रसाद घेतल्याशिवाय परत फिरायचेच नाही। आरती झाली आणि प्रसाद आणि दर्शन घेण्याकरता नेहमीप्रमाणे भक्तगण स्वामींच्या दर्शनाकरता गोलाकार उभे राहिले। तेव्हा स्वामी सर्वांना प्रसाद देऊ लागले। तेव्हा बाळप्पांनी काय केले असावे बरे? एक भक्ताच्या 2 पायांमधून हात घातला आणि प्रसादाची वाट पाहू लागले। हेतू हा की स्वामींना दिसूच नाही, पण वास्तविक स्वामीच या सृष्टीचे चालक पालक आहेत। मग कुठलीही गोष्ट त्यांच्यापासून लपणे शक्यच नाही। पण लीलाच करायच्या म्हटल्या तर त्यांना कोण अडवणार, नाही का? असो, स्वामी प्रसाद वाटत वाटत बाळप्पांच्या हातापर्यंत आले आणि फक्त एक क्षणभरच स्वामी थांबले आणि दुसऱ्याच क्षणी बाळप्पांच्या हातात भली मोठी खारीक प्रसाद म्हणून पडली। बस एकाच क्षणात बाळप्पांनी ती खारीक हातात घट्ट पकडली आणि तेथून धूम ठोकली। न जाणो स्वामी पाहतील आणि मोठ्या कष्टाने मिळालेला प्रसाद स्वामी काढून घेतील, असा विचार करून बाळप्पा घरी आले। दरवाजातून बंद केला, हृदयाशी प्रसाद म्हणून मिळालेली खारीक घट्ट धरली आणि डोळे बंद करून हमसून हमसून अतिशय आनंदाने बाळप्पा रडू लागले आणि स्वतःशीच म्हणाले, स्वामी, का हो इतका वेळ लावलात या गरीबाला प्रसाद देण्याकरता? मज पामराकडून असा काय अपराध घडला की मला एवढी वाट पाहावी लागली? आज मज पामराचे काय भाग्य उजळले की मला स्वामींचा प्रसाद मिळाला? असे म्हणत म्हणत ते लहान मुलासारखे कितीतरी वेळा तो प्रसाद न खाता नुसते रडत राहिले। त्यांची भावसमाधी लागली होती आणि इतक्यात दरवाजा जोरजोरात वाजू लागला। बाळप्पा, दार उघडा, बाळप्पा, दार उघडा, स्वामींनी तुम्हाला असेल तसे बोलावले आहे। झाले, बाळप्पांनी ओळखले की स्वामींनी का बोलावले आहे ते। आता स्वामींपुढे जाण्याशिवाय पर्यायच नव्हता। त्यामुळे बाळप्पा स्वामींकडे गेले आणि स्वामींसमोर मान खाली घालून हाताची मूठ पुढे करून बाळप्पा उभे राहिले। तोच स्वामी म्हणाले, हरामखोर, हमसे नजर चुरा के प्रसाद लेके जाता है, तू बड़ा जिंद है, ना तू मुझे छोड़ेगा ना मैं तुझे, ला वो प्रसाद ला। तशी बाळप्पांनी ती खारीक स्वामींच्या हातात देऊन टाकली। स्वामींनी ती खारीक घेतली आणि बाळप्पांना अत्यंत प्रेमाने जवळ घेतले आणि म्हणाले, अरे, तू या प्रसादाच्या मागे का लागलायस? जो प्रसाद तुला द्यायचा आहे तो मी तुला कधीच दिला आहे। माझ्या मांडीवर तुला घेतले आहे, माझ्या शेजारीच मांडी घालून बस, हाच तुला प्रसाद। त्यानंतर बाळप्पांनी कधीही प्रसादाचा हट्ट केला नाही। तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का की तो प्रसाद कुठला आहे? तर स्वामींच्या समाधी शेजारी समाधी घेण्याची परवानगी जी कोणालाही मिळाली नाही, ती फक्त बाळप्पांना मिळाली। धन्य ते स्वामी गुरु आणि धन्य ते शिष्य बाळप्पा। तर मंडळी, स्वामींच्या निर्वाणानंतर मठाची संपूर्ण जबाबदारी बाळप्पांकडे आली
राजांनी बाळप्पांना मठ सांभाळण्यासाठी मानधन किती घेणार याबद्दल विचारले. त्यावर बाळप्पा म्हणाले, मी स्वामींची सेवा करतोय, मी हे मानधनासाठी करत नाहीये. तर मंडळी, स्वामी सेवेत बाळप्पा हे एक असे स्वामी भक्त होते ज्यांना ना त्यांच्या पदाचा गर्व होता ना पैशांचा लोभ. आणि स्वामींना श्री स्वामी समर्थ हे नाव देणारे बाळप्पा हे एकमेव भक्त होते. त्यामुळेच आपण म्हणतो ना की धन्य ते स्वामी गुरु आणि धन्य ते शिष्य बाळप्पा. तर मंडळी, आशा करते की तुम्हाला ही बाळप्पांची सत्यकथा नक्की आवडली असेल. कथा आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे स्वामींचे बोध, अनुभव आणि स्वामींच्या सत्यकथा, त्याबरोबरच प्रेरणादायी कथा, महाभारतातील सत्यकथा, अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या आध्यात्मिक कथा ऐकण्यासाठी आपल्या या मराठी कथा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.